नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती आहे तो म्हणजे रेल्वेमध्ये रेल्वे बोर्ड जो असतो, रेल्वेमध्ये जी भरती प्रक्रिया घेते ते रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRB घेते. तर त्याच्या संदर्भात एक 2 जाहिराती आलेल्या आहेत. ती म्हणजे सेन 1 2024 RPF सब इन्स्पेक्टरची आहे. त्याच्या PSI ज्याला म्हणू आपण त्याला आणि ती दुसरी जी आहे ती RPF कॉन्स्टेबलची आहे. त्या 2 जाहिरातीची तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघाल तर इथं ही जाहिरात आलेली आहे. ओके, 19/4/2024 रोजी आलेली आहे ही जाहिरात आणि ॲप्लिकेशन लिंक 14 पासून सुरू झाली होती. तर तुम्ही आता इथं ॲक्च्युली 14 तारखेला जाहिरात आलेली आहे. इंग्लिश व्हर्जन आहे आणि हिंदी व्हर्जन आहे. आपण काय करूया इंग्लिशमध्ये जाहिरात बघूयात. सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मी काय करेल की शेवटपर्यंत सांगेल. तर काय करा की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही. आता ही फायनल नोटीस आहे याच्यामध्ये सगळ्या माहिती असणार आहे. काय आहे ते. ओके, ही जाहिरात आहे. कॉन्स्टेबलची जाहिरात आहे. तर इथं जर पाहिलं तुम्ही, तर 15 तारखेपासून ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे. ते 15/4/2024 पासून ते 14/5/2024 पर्यंत हे ॲप्लिकेशन राहणार आहे. ओके. त्याच्यानंतरनं तुम्हाला जर ॲप्लिकेशन चेंज करायचे असतील, तर तुम्हाला काय करायला लागेल 15/5/2024 पासून ते 24/5/2024 या कालावधीत काय करून ते राहणार आहे. ठीक आहे. तर टोटल जर पदं आहेत, ती आहेत ती 4208 एवढी पदं आहेत ती. याच्यामध्ये जर बघितलं तर कॉन्स्टेबल आहे. याच्यामध्ये इनिशियल पे आहे तो 21,700 आहे. खूप चांगला आहे. 7th पेनुसार लेव्हल 3चा आहे आणि मेडिकल स्टँडर्ड बी म्हणजे मेडिकल स्टँडर्ड असणार आहे. ठीक. तर त्याच्यामध्ये 3 इयर इन्क्लूड रिलॅक्सेशन आहे हे. म्हणजे तुम्ही बघा की 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला एज असणार आहे आणि इथे बघू शकता की 3 इयर एज बियॉन्ड द प्रिस्क्राइब एज लिमिट वन टाइम मेजर इन कोविड-19 पॅन्डेमिक. तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन इथे ऑलरेडी काय केलं की दिलेलं आहे यांनी. आता पुढे गेलो आपण तर एक्झामसाठी बघितलं तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे रॉंग क्वेश्चनसाठी. म्हणजे एक प्रश्न चुकला तर तुमचा 0.33 मार्क तुमचा निगेटिव्ह जाणार आहे. आता एक्झामच्या स्टेजेस असणार आहे की तुमची CBT राहणार आहे, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायला लागणार आहे की फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असणार आहे तुमची. त्याच्यानंतर फिजिकल मेजरमेंट टेस्ट असणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 10 टाइम कॅन्डिडेट नंबर काय करतील वॅकन्सीनुसार काय केलं की PET बोलवले जाणार आहेत. ओके. पुढे जाऊयात आपण. राईट ऑफ पोस्टिंग ह्या सगळ्या गोष्टी नंतर सांगेल मी. आता वॅकन्सी सांगितलेलं आहे मी. आता मेडिकल स्टँडर्डकडे जाऊयात. ओके. एज तुम्हाला सांगितलेलं आहे, की इथं 1/7/2024 पर्यंत तुमचा 18 ते 28 वर्ष एवढे एज असलं पाहिजे असणार आहे. आणि हे एज रिलॅक्सेशन आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार. SC ST साठी किती आहे की 5 वर्ष असणार आहे. OBC साठी 3 वर्ष राहणार आहे. बाकी 3 वर्ष 8 हे प्रत्येक कॅटेगरीनुसार दिलेलं आहे. फीज जर बघितली तर ऑल कॅन्डिडेटसाठी आहे ₹500 आहे. त्याच्यामध्ये ₹400 रिफंड केले जातील. अ, हे तुम्ही CBT दिल्यानंतर तुमचे ₹400 रिफंड केले म्हणजे ₹100 ॲक्चुअली फीज असणार आहे. आणि SC ST OBC या कॅटेगरीसाठी जर बघाल SBC वगैरे या कॅटेगरीसाठी जर बघाल तर हे आहे ₹250 असणार आहे. आणि 250चे 250 एक्झाम झाल्यानंतर रिफंड केले जाणार आहे तुमचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. आता इथे सिलेबस दिलेला आहे यांनी प्रत्येक गोष्टीचा. ओके. तर आता बघा पॅटर्न जर बघितलं तुमची तर इथं आहे 90 मिनिटाची परीक्षा असणार आहे. टोटल 120 क्वेश्चन असतील. त्याच्यामध्ये एका प्रश्नाला 1 गुण असणार आहे म्हणजे 120 प्रश्न राहणार आहे तुमचे टोटल. त्याच्यानंतर 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन असणार आहे यांचं मल्टिपल शिफ्टमध्ये होणार आहे. आणि तुम्हाला पासिंगसाठी बघा ओपनसाठी ईडब्ल्यूएस साठी ओबीसी एनसीएल साठी 35% असणार आहे. SC ST साठी असणार आहे 30% जर असेल तुम्हाला तर काय करा की तुम्हाला पास करण्यात येणार आहे. म्हणजे फर्स्ट स्टेज तुमची पास असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेजसाठी तुम्हाला काय केलं बघा मार्क्स स्कोर्ड इन CBT शॅल बी काउंटेड फॉर शॉर्टलिस्टिंग फॉर फर्दर स्टेजेस. आता सिलेबस दिलेला आहे इथे अर्थमॅटिक आहे 35 मार्काचा. जनरल इंटेलिजन्स रिजनिंग 35 मार्कांचा आहे. जनरल अवेअरनेस आहे 50 मार्कांचा. असे टोटल जर बघितले तर इथं 70 मार्क आणि हे 50 मार्क असे टोटल राहणार आहे तुमचे 50 मार्काला 120 मार्काचे राहणार. त्याच्यानंतर फिजिकल मेजरमेंट टेस्ट असणार आहे. इफिशियन्सी टेस्ट असतील आणि मेजरमेंट टेस्ट. आता इफिशियन्सी टेस्टमध्ये जर बघाल तुम्ही तर बघा 1600 मीटर रनिंग आहे. त्याच्यानंतरनं हे मुलांसाठी असणार आहे.
5 मिनिट 45 सेकंदामध्ये आहे. मुलींसाठी 800 मीटर रनिंग असणार आहे, 3 मिनिटं 40 सेकंदामध्ये असणार आहे. लाँग जंप आहे 14 फीट आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी 9 फीट आहे. हाय जंप आहे 4 फीट मुलांसाठी आहे आणि 3 फीट मुलींसाठी आहे. त्याच्यानंतर ना बघा इथं क्रायटेरिया दिलेला आहे तुमचा वजन उंचीचा. तर ओपनसाठी ईडब्ल्यूएस ओबीसीसाठी आहे. मुलांच्या बाबत सांगाल 165 सेंटीमीटर उंची पाहिजे. मुलींसाठी 157 उंची पाहिजे असणार आहे. त्याच्यानंतर बघा चेस्ट जर पाहिली तर फक्त मुलांसाठी तर म्हणजे 80 सेंटीमीटर पाहिजे आणि एक्सपांड केल्यानंतर ना 85 सेंटीमीटर झाली पाहिजे. SC/STसाठी 5 सेंटीमीटरचे रिलॅक्सेशन आहे म्हणजे 160 सेंटीमीटर उंची पाहिजे. मुलींच्या बाबतीत 152 सेंटीमीटर उंची पाहिजे आणि चेस्ट बघितलं तर 76.2 सेंटीमीटर पाहिजे. मुलांसाठी मुलांसाठी त्या दोन्ही पण आणि जर बघितलं तर एक्सपांड केल्यानंतर 81.2 सेंटीमीटर झाले पाहिजे आणि जर बघितलं तर गरवारी, गोरखा, मराठा, दोगराज यांच्यासाठी जर बघितलं तर 163 सेंटीमीटर काय केलं पाहिजे यांची उंची पाहिजे. मुलींच्या बाबतीत 155 पाहिजे आणि चेस्ट 80 सेंटीमीटर पाहिजे मुलांच्या बाबतीत आणि हे झाल्यानंतर ना 85 सेंटीमीटर मुलांच्या बाबतीत पाहिजे. ओके. तर ही माहिती होती. बाकीचे सेपरेट व्हिडिओमध्ये काय केलं, की सिलॅबस आणि पी वगैरे कसं राहणार आहे, या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे मी. ओके. तर काय करा, की तुम्ही जर आतापर्यंत फॉर्म भरला नसेल, तर प्लीज काय करा, की फॉर्म लवकरात लवकर भरून जा. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. लवकरात लवकर फॉर्म भरून जा. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.